असे माननीय बाबा या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. त्यांनी पहिल्यांदा शिक्षण संस्था निर्माण केल्या, त्याच्यामध्ये गोरगरिबांची मुलं शिकावी, जीवन संजीवनी ती जीवन संजीवनी समृद्ध कर. कार्यक्रमाचे प्रमुख डॉक्टर सुरेश भोसले, नाना, स्टेजवर बसलेले सगळे मान्यवर मंडळी आणि सर्व सभासद बंधू, बाबापासून विचार करत होतो, आणखी संयोजकांना सांगत होतो, अरे काय माझा नंबर येतोय का नाही. हो, कसं आहे की मला वेळेत यायची जरा सवय आहे, उशिरा जाणं तसं म्हणायचं नाही, परंतु माणसं जरा सुचिस्तीने सुद्धा बोलत असतात की दादा जरा झाडून झालं पाहिजे. आता झाडून झालं पाहिजे याचा अर्थ काय सांगा, की सुरेश भोसलेने चांगला कारभार केला म्हणून त्याला झाडून काढायचं का, अविनाश मोहितेने काम खराब केलं म्हणून त्याला झाडून काढायचं? काही नाही. मी वाट बघत होतो की माझी 10 वर्षाची कारकिर्दीमध्ये एखादा चांगला शब्द कोण वापरतो का नाही. एकालाही ते जमलं नाही, किंवा निदान म्हणायचं की मधून तुमचा काळ सुवर्ण काळ होता एवढं म्हणणं असतं तरी पुष्कळ झालं असतं, परंतु नाही जमलं. कारण आता माझं संपूर्ण 10 नंतर माझं राजकारण संपून गेलेलं आहे आणि आता फक्त या उतार वयामध्ये जे मंडळी चांगलं काम करतात त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं या उद्देशाने मी तुमच्यासमोर उभा आहे. म्हणजे तुम्हाला सर्वांना दिसलं पाहिजे की मदनराव मोहिते सुद्धा सुरेश भोसलेंच्या बरोबर. कारण कसं आहे की नाना जसं बोलले की कारखाना हा सुरेशी संबंधित असलेला व्यवसाय आपला, ती जर खराब झाली, कारखाना जर खराब झाला तर चूर बंद पडण्याची दाट शक्यता असते आणि ती अवस्था मध्यंतराच्या काळात येऊन गेली, तशी येऊ नये म्हणून आपण सातत्याने सगळ्या भागामध्ये प्रचार करतोय आणि प्रचंड संख्येने आपण उपस्थित राहतात, प्रतिसाद देतात, अतिशय आनंद झाला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी एक जुना कार्यकर्ता आहे की ज्याने 55 सालापासून सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. कारखाने काढणारी मंडळी बघितली, संस्थापक मंडळी बघितली, अगदी सगळ्यांची ओळखी होण्या इतपत म्हणजे तिथे घसट होती. त्या ठिकाणी मंडळी गोळा करून आणायचे, पैसे गोळा करून आणायचे. आपल्याला आता 2 शेअर आपला 15,000चा झालाय तरी माणसं म्हणतात आम्हाला शेअर पाहिजे. आज ही अवस्था आहे. त्या काळात अवस्था काय होती, 11 रुपये जमा करायला नाकात दम यायची. मी माझ्या त्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही रुपयाची नोट बघितली नाही. सगळे ते भोगाचा पैसा, दोंडा पैसा, 1 आणा 2 आणे, चवली पावली, हे सगळं बघत आलेलं बघितलं आणि तेवढे जमा करून पुन्हा 251चं कवच तयार करायचं हेही बघितलेलं आहे. त्यावेळी चर्चा चालायच्या की वा आपण पानाजवळ बघायचं काय करायचं. आज बघायला सोन्याचा भाव आलेला आहे. एक काळ असा होता की बघायला कोणी कुत्रं विचारत नव्हतं, त्यावेळी आपा बघायला रस्त्यावरती होतायची मोरमाच्या वेळी. आज अवस्था खूप वेगळी आहे. आज बघायला सोन्याचा भाव आलेला आहे, परंतु त्या काळात कारखान्याविषयी असलेल्या लोकांच्या जे भावना आहेत किंवा जे विचार आहेत ते मी तुम्हाला फक्त सांगितलं की हे करायचे. 68 एकरामध्ये कारखाना, एवढा मोठा कारखाना कसा होणार, काय होणार. आता 68 एकर जमीन बहुतेक कृष्णा कारखान्याला एकमेव कारखाना असेल की ज्याला फक्त 68 एकर जमीन आहे. इतरांनी कारखाने काढताना 350, 400, 500 एकरापर्यंत जमिनी घेतलेल्या आहेत. कारण अनेक संस्था त्या ठिकाणी पुन्हा काढता येतात. जसं काल आम्ही वरती बघून आलो पतंगराव कर्मांच्या कारखान्यात तिथं की त्यांनी जमीन सह भरपूर घेतली की बऱ्याच संस्था त्या ठिकाणी. परंतु त्यावेळेची जी कल्पना होती की 1955-60 दरम्यान 68 एकर म्हणजे फार मोठं झालं आणि कारखाना जो काढायला थोडासा उशीर झाला. उशीर व्हायला कारण एकच आहे की यशवंतराव मोहिते हे शेका पक्षामध्ये होते आणि चव्हाण साहेब हे काँग्रेसमध्ये होते आणि शेका पक्षाचा जोर इतका होता की ही मंडळी केव्हा कुठे अडचणीत सापडतील, त्यांना पकडून काँग्रेसमध्ये कसं आणायचं हे चव्हाण साहेबांचं धोरण होतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की 6 कोटी जमा करा. 6 कोटीचं वाढत वाढत 6 कोटी, 8 कोटी, 10 कोटी, 15 कोटी, 16 कोटी, 18 कोटीपर्यंत गेलं. लोकांचा विश्वास हळूहळू ढळत चालला की कारखाना होतोय का नाही. परंतु ज्या क्षणाला भाऊ त्यावेळी 18 कोटी करायला सांगितली, पैसे जमा होईनात, फक्त 63
होते त्यांनी तडसरकरांनी हुंडी दिली आणि त्या हुंडीच्यामुळं 20 कोटी जमा झाले आणि हा कारखाना झाला. आणि त्या काळात भाऊ सुद्धा काँग्रेसमध्ये गेले आणि कारखाना सुरळीत पार पडला. मंत्री झाले त्यावेळी. आताचे मंत्री आणखी त्या काळाचे मंत्री ह्याच्यामध्ये फरक होता. भाऊ मंत्री होते परंतु मंत्री आता हल्ली मंत्री झालं तरी कारखान्याचं चेअरमन पद कोणी सोडत नाही. बघा प्रत्येक ठिकाणी जो चेअरमन आहे तो जो मंत्री आहेच कोणाचाही बघा. परंतु भाऊनी जेव्हा मी म्हणले मंत्रिमंडळात गेलेलो आहे, मंत्री झालेलो आहे, मी आता चेअरमन पद सोडलेलं आहे आणि त्याने सांगितलं की आबासाहेब तुम्ही व्हा. ज्येष्ठ होते आबासाहेब, लोकमत चांगलं होतं त्यांचं त्यावेळी. ते म्हणले नाही मी अशिक्षित आहे, जयवंतराव सुशिक्षित आहे, मी LLB आहे, तुम्ही त्यांना चेअरमन करा, आम्ही सगळेजण पाठिंबा देतो. आणि त्या पाठिंब्याच्या जोरावरती 29 वर्ष आप्पा 29 ते 30 वर्ष आप्पा चेअरमन राहिले. त्यानंतर संघर्ष झाला, तोही माहिती आहे का, त्याचा उल्लेख करण्याची काही आवश्यकता नाही आहे. परंतु त्यानंतर मला संधी मिळाली आणि मला संधी मिळाल्यानंतर मी स्वतःला एवढं भाग्यवान समजतो की स्वतःला फारशी बुद्धिमत्ता नसताना केवळ भाऊंच्या विचारावरती, भाऊनी सांगितलं ते धू म्हटलं की धुयाचं लोकते काय विचारायचं नाही, की जशी आपल्याचं म्हण आहे तसं आम्ही विचारलं नाही की जे का म्हणून. आता सुरेश सांगितलं किंवा येऊन सांगेल की त्यांनी स्वतः काय केलं की गेस्ट हाऊस बंद केलं. आम्हाला जर वाटलं हे सगळ्यात सोपं आहे, आम्ही पहिल्यांदा गेस्ट हाऊस बंद केलं. भाऊ आले म्हटले गेस्ट हाऊसचं बंद का केलं तुम्ही, गेस्ट हाऊस चालू करा. गेस्ट हाऊसला 67 पैसे खर्च येतोय. आम्ही गेस्ट हाऊस चालू केलं. नंतर म्हटलं काय करावं, नंतर ट्रान्सपोर्ट आम्ही बंद करून टाकले. मग म्हटले ट्रान्सपोर्ट बंद करू नका, ट्रान्सपोर्ट चालू करा. फक्त आता मी तुम्हाला एक सांगतो म्हटले, प्रेमाचा सल्ला आहे, सगळेजण आपण घेतो, लक्षात आलं असेल तुमच्या. फक्त एक करा की कारखान्याची गाडी घेऊन एरियामध्ये कुठं काही धंदे करू नका. एरियाच्या बाहेर जात जा आणि तिथं खुशाल पिऊन माघारी येत चालावे. म्हणजे अशा पद्धतीनं हे आम्हाला जाहीर करायचे. आणि दुसरं असं आहे की काही त्यांनी नियम इतके चांगले घालून गेले की सगळ्यांची भाषणं ऐकल्यानंतर ते लक्षात येतं की किती महत्त्वाचं आहे ते. कामगारांचे पगार सुद्धा 5 तारखेच्या आत झाले पाहिजे. कामगारांचा कुठलाही पैसा हा 5 तारखेच्या पुढे जाता उपयोगी नाही. जर रविवारी 6 तारीख आली तर तुम्ही 5 तारखे आली तर 6 तारखेला पैसे देत चला. जसं कामगारांचं केलं मग त्यांचे ते पगार वाढ असेल, बोनस असेल, सगळे असेल. मी तर 40% एक वेळ तर 40% बोनस दिला होता. म्हणजे हे सगळं भाऊंच्या मार्गदर्शनाखाली, म्हणून त्याला ज्येष्ठ विचारवंत म्हणतात. नंतर दुसरी गोष्ट अशी केली की सभासदांचा पैसा हा 8 तारखेच्या आत गेला पाहिजे. जेवढा आपल्याला नेहमीचे पैसे मिळाले त्यावेळी भाऊनी सांगितलं की बिल देऊन टाक. जरा आमचे संबंध बोलण्या चालण्या इतपत होते जयंत पाटील आणखी बाकीच्या लोकांशी. नानासाहेब सगळे वारल्याचे म्हणून त्यांना भेटायला गेलो. माझ्या पाठोपाठ विनय गोरे आले, विनय गोरेकरच्या पाठोपाठ जयंत पाटील आले. आणि इकड तिकडच्या गप्पा झाल्यानंतर परत ते म्हणले मदनराव तुम्हाला काही व्यवहार ज्ञान आहे का. म्हणून काय झालं, तुम्ही म्हटले लेवीचं बिल वेगळं का काढलं म्हटलं. आम्ही म्हटले लेवी हे दरात घालून देईल, त्यामुळे आमचा 1115 आणि तुमचा 1095. म्हणजे ते जर बिल एकातच घालून दिलं असेल तर त्यांच्यापेक्षाही दर हा जास्त गेला असता. म्हटलं तुम्हाला गॉडफादर नाही आहे, मला गॉडफादर आहे, प्रत्येक गोष्टीला जाब द्यावा लागतो, त्यामुळं ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही वागतो. आणि त्या पद्धतीनं मला या ठिकाणी कारभार करायची संधी मिळाली. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या. सुरेशला किमान अर्धा तास तर वेळ दिला पाहिजे, 5 मिनिटं घेणार आहे मी फक्त. तुम्हाला माहिती आहे की हे अविनाश मोहिते किती म्हणजे खोटं बोलण्यामध्ये किती एक्सपर्ट आहेत. मगाशी सांगितलं की त्यांचा बाहेरचा चेअरमन, अरे बाहेरचा चेअरमन कशाला, नाव घ्या ना. पत्रकार एक होता बेलोडी बुद्रुकचा, तो पत्रकार कारखाना चालवत होता, आणखी हे ऐकत होते. ऐकण्याची भूमिका त्याने अतिशय चांगली पार पडली. त्याने जे जे सांगितलं ते त्यांनी केलं आणि त्यासाठी त्यांना एक बक्षीस म्हणून एक 92-93 दिवसाची एक पोलीस कस्टडी सुरू झाली. मी नेहमी उदाहरण देताना सांगतो की इंदुरीकर महाराज तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती असेल, आता त्यांचं लग्न गाजतंय त्यांच्या मुलीचं. त्यांनी येरोडा जेलमध्ये जाऊन 10 दिवस प्रवचन केलं आणि कामगारांना कसं वागायचं, सुशिक्षित कसं करायचं याचे त्यांना धडे दिले त्यांनी. आणि त्यांना असं वाटलं की आमच्या या अविनाश मोहित्यांना असं वाटलं की जरा आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे.
म्हणून ते कोल्हापूरला कळंबाजेरमध्ये 93 दिवस गेले. सहकारी कारखानदारीचा इतिहास आहे की कुठलाही चेअरमन आतापर्यंत कधी तुरुंगात गेला नाही, परंतु अविनाश मोहिते मात्र तुरुंगात गेले. काय गेले सगळ्या वक्त्याने सांगितलं. इलेक्शन आणखी थोडंसं वाढलं असतं तर ब्रह्मानंद पाटलांना अतिशय चांगली संधी होती. त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ज्या आता हयात आहेत, तर हयातचे सगळे संचालक जे आहेत त्यांना असं वाटतं की सर आपल्याला सुद्धा अशी संधी मिळाली असती तर काय झालं असतं. परंतु ते लवकरच आटपलं त्यांनी. आणि काही ठिकाणी सुरेशने सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही जास्त बोलू नका, कारण ते जर त्यांना बोलून दिलं असतं आणि हे जर आधीच इलेक्शन चालू झालं असतं तर सुरेशला संचालक मंडळ स्थापन करायला सुद्धा अतिशय अडचण आली असती, कारण इतके इच्छुक झाले असते की ह्याच्यामध्ये अशा गमती जमती असतात म्हणून. परंतु गमती जमती करण्याचं हे ठिकाण नाही आहे. ही कारखानदारी आहे. जुन्या जाणत्या लोकांनी अतिशय कष्ट घेऊन हा कारखाना उभा केलेला आहे. आता सुद्धा एक फोटो सुरेश लावलेला जातो. आप्पांचा आणखी आप्पांचा नाही, आबासाहेबांचा आणखीन भाऊंचा. भाऊ पान खात होते आणि त्यांना कात पाहिजे होता म्हणून आबासाहेबांनी कात काढला, असं त्यांच्या हातात ओतला आणि कोसळले खाली. त्यावेळेस ते मनोमिलन झालं होतं आणि मनोमिलन झाल्यानंतर पुन्हा आबासाहेबांचा पोरगा आणखीन आमच्या गणपतराव सकाराम पवार यांना भाऊनी संचालक म्हणून घेतलं. त्यानंतर पुन्हा अशा गोष्टी घडल्या नाहीत. त्यानंतर कारखाना सुरळीत चालला. आणि मग माझ्याबद्दल एखादा चांगला शब्द सांगायचा झाला तर माझा काळ हा सुवर्ण काळ होता एवढंच सांगेन. ह्याच्यापेक्षा न सांगता सुरेशला संधी द्यावी या उद्देशाने बाकीच्या गोष्टी न बोलता, कारण आता ते फोटो लावण्याचं जवळ असं कारण आहे की इंग्रजीची सुद्धा आम्हाला साथ आहे. खरं म्हणजे आम्ही सगळे आता भांडणं विसरून आता शांतपणे बसलेलो आहे. कारण काय घरात इतकी भांडणं केली की कपडे फाडाफाडेपर्यंत सगळे उद्योग केले. म्हणजे उद्योग कुठला नाही केला असं नाहीये. आमची पोरं सुद्धा हे पोरगं कुणाचं किंवा ही पोरगी कुणाची इतपत सांगण्या इतपत आमची वेळ आली होती. म्हटलं हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण आयुष्यामध्ये जे थोडंसं जे आयुष्यात मिळवलं पण ते थोडंसं जगवलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे. या उद्देशाने आम्ही तो मनोमिलन केलं आणि त्याचे परिणाम आता चांगले होतात. इतकी कारखान्याच्या सभेला एवढी गर्दी की फारशी कधी आम्ही बघितली नाही. मी कारखान्याचे इलेक्शन अनेक बघितले. आप्पांचा काळ तर फार चांगला गेला. भाऊ संचालक मंडळ निवडून सांगायचे हे आणि आप्पा त्यांना संचालक म्हणून निवडून द्यायचे. इतकं सोपं तेवढं होतं. नंतर हे वाढत गेलं आणि त्याचे परिणाम आता बघतोय की आपण की आता परत आणखी ते उगवले की मी 120 किलो साखर देतो, मी 750 तुम्हाला पाणीपट्टी करतो. अरे पाणीपट्टी करायची काय करायचं, तुमच्या काळात संधी तुम्हाला आली होती. हे सरकारची एक सबसिडी मिळाली होती. ही सबसिडी 8 कोटी आपल्याला मिळाली. सबसिडीची प्रकरणं सगळे इंद्रजित मोहितेने केली. आमच्या प्रकरणाची कॉपी करून सगळ्या महाराष्ट्राच्या कारखान्याने ते सबसिडी मिळवली. फक्त आम्हाला मिळवली नाही. हे विद्वान त्या ठिकाणी परत आले आणि ते म्हणजे मला इंग्रजीचा पैसा नको. हा पैसा इंग्रजीचा नव्हता, त्याच्या वाढवडिलाचा नव्हता, हा पैसा सरकारचा होता. पण सबसिडी घेतली नाही. त्याचं सबसिडी जर घेतली असती तर 11 कोटीचा आकडा हा 8 कोटीवरती आला असता. मी फारशी आकडेवारी सांगत नाही, कारण इथं सगळ्या तज्ज्ञ मंडळींनी इतकी आकडेवारी सांगितली की काय बोलायची सोय नाही. की म्हटलं इतका अभ्यास या लोकांनी केला कसा काय कळत नाही. आणि म्हणजे सुरेशला म्हटलं काही शिल्लक ठेवतायत का नाही अशी शंका सुद्धा मध्ये निर्माण झाली. याच्यापेक्षा जास्त न बोलता या ठिकाणी मला बोलायची संधी दिली याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता 3-4 दिवसावर आलेली आहे आणि 3-4 दिवसावर निवडणूक आल्यानंतर आता हा निवडणुकीचा कार्यक्रम बरेच दिवस चालला आहे आणि दादांनी सांगितलं तसं बऱ्याच लोकांनी बरेच आकडे बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांना सांगून मला वाटतं 1-2 गोष्टीमध्ये बाकीचं काही नाही, 1-2 गोष्टी स्पष्ट झाल्या असतील. पण हे सांगायच्या अगोदर तुमच्या पुढं हे सांगतो की आत्ताच दादांनी कारखान्याचा तुम्हाला अगदी थोडक्या शब्दामध्ये इतिहास सांगितला. पहिली 30 वर्ष आप्पांची होती, नंतर दादा चेअरमन झाले 10 वर्ष, त्याच्यानंतर मी होतो 5 वर्ष, इंद्रजित होता, मध्ये अपघात झाला, परत 10 वर्षांनी.
तर दादा सगळीकडे सांगतो, तर तुमचं नाव घेतलं नाही असं म्हणू नका, मी घेतो ना, फक्त तुमच्या नंतर घेतो, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं भाषण व्हायच्या नंतर घेतो. आणि सगळ्यांना हे सांगतो की हे लक्षात घ्या की इतक्या वर्षामध्ये कारखान्याच्या सगळ्या कामकाजामध्ये मी असेल, दादा असेल, इंद्रजित बाबा असतील, आपण तर काही विषयच नव्हता. या कारखान्याला कधीही आर्थिक इजा पोचली नाही. आमच्या याच्यामध्ये कारखाना चांगलाच चालला. कुठंही कुठल्या ऑडिटरनी, कुठल्या अधिकाऱ्यांनी बाबा यांनी व्यवस्थित कारभार केला नाही असं एकही वाक्य सुद्धा ह्या कारकिर्दीमध्ये आलं नाही. आलं कधी? या 5 वर्षामध्ये आलं. आता हा तर फरक आहे. निवडणुकीकडे जाताना आपल्याला पहिल्यांदा विचार करायला पाहिजे की एखादा मनुष्य ज्यावेळेला निवडणुकीला येतो तो काय कारणाने येतो, की मला या कारखान्यामध्ये कशासाठी तिथं जायचं आहे, संचालक का व्हायचं आहे आणि कारखान्यामध्ये काय काम करायचं आहे हे तर तुम्हाला सांगितलं पाहिजे. आता याचा विचार करताना तुम्ही बघा की यांना 5 वर्ष मिळालेली होती आणि 5 वर्षामध्ये ह्या कारकिर्दीमध्ये काय काय झालं सांगा. जे जे प्रत्येक निर्णय घेतले त्या प्रत्येक निर्णयावर आक्षेप आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये हा 50-55 वर्ष चाललेला कारखाना अगदी इतक्या लवकर 5 वर्षामध्ये डबघाईला कसा येऊ शकतो. मोठी आर्थिक संस्था आहे. कारखाना म्हणजे चेष्टेचा विषय नाही. 1000 कोटीचा टर्नओव्हर आहे आपल्या कारखान्यात. सगळ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे गेलं तर सगळ्यात बेस्ट अकाउंट, बेस्ट हे परफॉर्मन्स हा कृष्णा कारखान्याचा आहे. अशा स्थितीत आपण आहोत. आता सगळ्यांनी सांगितलं असतं, बरीच पारितोषिकं सांगताना सांगितलं असेल, सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक व्यवस्थापन. महाराष्ट्रातलं पहिलं सगळ्यात चांगला कारखाना कृष्णा कारखान्याला मिळतंय, लक्षात घ्या. म्हणजे इतकी आर्थिक स्थिरता आली. पण आर्थिक स्थिरता यायला 10 वर्ष लागली ना. त्याच्या अगोदर काय 5 वर्षामध्ये अगदी थोडक्यात सांगतो, हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आमचे कॉम्रेड बरेच आकडे सांगून गेले असतील. इथं तुम्हाला सांगतो परिस्थिती काय होती. दैनंदिन व्यवहाराला पैसे नव्हते. सोप्या भाषेत सांगतो, आपण एखादी संस्था म्हणजे चालवायला घेतली आणि दैनंदिन व्यवहाराला जर पैसे नसले तर एवढ्या मोठ्या कारखान्याची अशी अवस्था कशी होऊ शकते. व्यापाऱ्याला द्यायला पैसे नाहीत, कामगाराला द्यायला पैसे नाहीत, बँकेचा हप्ता भरायला पैसे नाहीत, तोडणी वाहतूकदाराला द्यायला पैसे नाहीत, अशी परिस्थिती होती, लक्षात घ्या. आणि त्याच्यातनं आपल्याला बाहेर यायचं होतं. पण ही कारकीर्द अशी गाजली ना. याच्याबद्दल काय बोलता का ते इथं आपल्या पुढे येताना पुढचं काही सांगण्यापेक्षा तुम्हाला 5 वर्ष दिल्यानंतर असं का झालं याचं उत्तर अजून मिळालंय का तुम्हाला 10 वर्षात, की बाबा आम्हाला अमुक अमुक केल्यामुळं आम्हाला शिक्षा झाली, तुरुंगात जावं लागलं. का जावं लागलं हे सांगितलंय का तुम्ही लोकांना? त्यांनी सांगितलं पाहिजे ना. समर्थन असं चुकीचं केलं नसलं तर सांगायला पाहिजे होतं. कसं सांगणार आहे सांगा तुम्हाला. कारण हे काही चुकून झालं नाही. चुका सुद्धा होऊ शकतात. कुठल्या संस्थेत कुणाकडनं चूक होणार नाही असं नाही. पण चूक होणं वेगळं आणि जाणून बुजून एखादी गोष्ट करणं वेगळं. आणि त्याच्यातला फरक आहे. मला सांगा, हे चुकून होतं का की शेतकऱ्याच्या नावावर खोट्या सह्या करून पैसे काढायचे? हे काही जाणून बुजून होतं का? बरं 1-2 लोकांच्या का 760 लोकांच्या बाबतीमध्ये असं झालं. त्याच्यातल्या निम्म्या लोकांच्या खोट्या सह्या केल्या आणि पैसे घेतले. आता हे पैसे इतके घेतल्यानंतर निश्चितच एक दिवस हा प्रश्न आला असता की हे पैसे गेले कुठं, भरणार आहे कोण? आणि ज्या लोकांच्या खोट्या सह्या घेऊन ज्यांच्याकडनं पैसे घेतले त्यांना बँकेने सांगितलं आता तुम्ही पैसे भरा. त्यांना नोटिसा दिल्या, कोणाला 7 लाख, कोणाला 11 लाख, तुम्ही हे पैसे भरा. तर त्या वाहतूकदारांचं म्हणणं होतं आम्ही पैसेच काढले नाही, आम्ही सहीच केली नाही, आम्ही कर्जच घेतलं नाही, आम्ही कसे पैसे भरा. आणि म्हणून ती केस झाली त्यांच्यावर. झाली कुणाकडनं? तोडणी वाहतूकदाराकडनं झाली केस की हे खोटे पैसे आमच्याकडनं वसूल करतायत आणि म्हणून त्यांना तुरुंगात जावं लागलं. हे केलं कुणी? संचालक मंडळ जबाबदार आहे. आता यांना माहीतच नव्हतं. यांना 5 वर्ष लागली समजायला की असं काय झालंय. म्हणजे निवडणूक झाल्यानंतर यांना लक्षात आलं की असं काही लोकांनी केलंय. तसे 3-4 लोकच करणारे होते. हे तसे निर्दोषच आहेत.
पण आता झालं ना, संचालक मंडळात आहे, तुम्ही सभेला हजर राहिलाय, सही केली आहे, तिथं ठराव काय केलाय यांना माहिती नाही. कारण यांच्या कारकिर्दीमध्ये हे वाचलंच जात नव्हतं ना, प्रोसिडिंगच वाचलं जात नव्हतं. प्रोसिडिंग वाचायचं नाही ही नवीन पद्धत काय. म्हणजे मला सांगा, पहिला ठराव काय असतो. तुम्ही आता सोसायटीमध्ये सुद्धा काम करता, कामकाजामध्ये पहिला विषय अजेंडावरचा पाठीमागचा जी सभा झाली त्याचं प्रोसिडिंग वाचून फायनल करणे, निश्चित करणे, हा पहिला ठराव असतो. हा कधी वाचलाच गेला नाही. त्याच्यामुळे यांना काय चाललंय यांना कळालं नाही. यांनी प्रोसिडिंग मागितलं तर कधी प्रोसिडिंग यांना दिलं नाही, ही परिस्थिती होती. आणि यांचे जे संचालक होते, सांगितलं का तुम्ही यांच्याबद्दल, माधवराव आबांच्याबद्दल, त्यांनी यांना 6 महिन्याच्या आत सांगितलं होतं की हे चाललंय ना असं, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वेड्या पडतील असं यांना सांगितलं होतं. त्यांनी एवढा सल्ला सुद्धा त्यांनी घेतला नाही. म्हणजे सुरुवातीपासून असं कामकाज होतं. हे काही चुकून झालेलं नाही. मला सांगा, हे चुकून होतं का की 3200 कामगार नेमले. असे कसे कामगार नेमले सांगा. आता आपली कपॅसिटी किती आहे? 12,500. कामगार किती आहे? 1400. यांनी 3200 कामगार कसे नेमले सांगा. आणि 3200 कामगार नेमल्यानंतर त्यांना पैसे दिले गेले. मग तिथं काहीतरी मस्टर बिस्टर पाहिजे का नाही. तुम्ही घरात सुद्धा गड्याला पैसे देताना सुद्धा लिहून ठेवता की याला किती पैसे दिले, किती राहिले, महिन्याचा काय ह्याला खर्च येतो. घरात सुद्धा आपण हिशोब ठेवतो. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात 1000 ते 1200 लोकांचं यांनी मस्टरच ठेवलं नाही. आम्ही गेल्यानंतर आम्हाला सापडलं नाही. पण पैसे दिले गेले ना. पैसे किती? महिन्याला 50 लाख रुपये. महिन्याला 50 लाख रुपये कुठल्या कामगाराला, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं याचा हिशेब कारखान्याकडे नाही, ऑडिटरकडे सुद्धा नाही. ऑडिटर म्हणतो मला हे बघायला मिळालं नाही. आणि त्याची रक्कम महिन्याला 50 लाख म्हणजे वर्षाचे 6 कोटी रुपये, 4 वर्षाचे 24 कोटी रुपये झाले. आणि हे मी आकडे म्हणजे बघून सांगतोय तुम्हाला, असं नाही, चौकशी अधिकाऱ्याच्या रिपोर्टमध्ये आहेत. हे असं असं झालेलं आहे म्हणून ती 83 ची नोटीस त्यांना गेली. ते सुद्धा कारवाई चालू. मला सांगा, ह्याचं समर्थन केलं का? नाही नाही, आम्ही असं केलं नाही, आम्ही असं कामगारांना पैसे दिले नाही, आम्ही मस्तर ठेवलं होतं. सांगायला आले का तुम्हाला? हा आरोप आहे तुमच्यावर, खंडन करा ना, म्हणा आम्ही हे केलं नाही म्हणून. आहे का त्यांची सांगायची हे? आतापर्यंत सांगितलं का कोणी? म्हणजे हे सगळं ह्याच्या हातून झालेलं आहे. ऑडिटरला किती पैसे द्यायचे तुम्हाला माहिती आहे. ऑडिटरला किती पैसे द्यायचे सोसायटीमध्ये ठरतंय की नाही. हे पहा, सहकारी कारखानदारीमध्ये अनेक नियम आहेत आणि ते नियम आणि कायदे आपल्याला त्याचं पालन करावंच लागतं. मग हे सुद्धा तुम्ही केलं नाही. तिथं आपल्या कारखान्याला त्यावेळेला मी त्या ऑडिट रिपोर्टमध्ये बघितलं की त्याला ऑडिटरचे पैसे ठरलेले असतात. आपल्या कारखान्याची कार्यक्षमता बघून म्हणजे कपॅसिटी बघून आपलं ऑडिटरची फी 8 लाख रुपये ठरली होती. 8 लाखाच्या वर 1 रुपया तुम्हाला ऑडिटरला देता येत नाही. जे सरकारने ठरवलंय तेवढेच पैसे द्यायला पाहिजे. त्यांनी 20 लाख रुपये. अरे वर्षाला 20 लाख, 5 वर्षात पैसे किती झाले? दिले कसे ऑडिटरला एवढे पैसे? आमच्या वेळेला आल्यानंतर शेवटचे पैसे दादा राहिले होते. मी ऑडिटरला सांगितलं हे पैसे देणार नाही, तुमच्याकडनं वसूल केले पाहिजे, त्याच्यावर केस घातली. अरे तुम्ही ऑडिटर आहे, असे कसे? तुम्ही तर हे तुम्ही सांगायला पाहिजे काय करायचं काय नाही, कुठं चुकतंय. तुम्हीच जर असे पैसे घ्यायला लागला तर मग ह्या कारखान्याचं काय होणार? म्हणजे ऑडिटर सुद्धा उडकला होता बघा कसा, की ज्याने हे असा शिकवणारा ऑडिटर उडकला होता. ही वस्तुस्थिती आहे. नाही म्हणू दे, कागदावर आलंय. चौकशी अधिकाऱ्याच्या कागदपत्राचं मी तुम्हाला सांगतो. अशा गोष्टी यांच्याकडनं झाल्या आणि हे तुमच्या पुढे येतात. आता आम्हाला परत निवडून द्या. कशासाठी निवडून द्या? हे असं अनेक काही असे तुमचे प्लॅन आहेत का अजून काय काय करायचं? हे आता दादा म्हणतात तसं, पण ते उपयोग नाही. असं इच्छुक होऊन पुन्हा काय होतं तुम्ही बघितलं. असा काही कारभार केला तर याच्यातनं पुन्हा सुट्टी मिळत नाही. पण एवढं सगळं करून सुद्धा आपल्या पुढे ते येत आहेत की म्हणजे खरं कारखान्याला हे कमीपणाचं आहे. एवढ्या मोठ्या कारखान्याचा, एवढ्या मोठ्या नावाजलेल्या कारखान्याचा चेअरमन, संचालक मंडळ हे तुरुंगात जात आहे. असं कधीही महाराष्ट्रामध्ये घडलेलं नाही. महाराष्ट्रामधल्या सहकारी कारखानदारीमध्ये
ही अशी कधीही गोष्ट घडलेली नाही. आणि आपल्यासारखेचा जो सगळ्यात आदर्शवत कारखाना, पथदर्शक कारखाना आपल्याकडे सगळे येऊन बघणार आणि त्याचं अनुकरण सगळ्या महाराष्ट्रामध्ये करणार, अशा कारखान्यामध्ये हे घडतंय. लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी सुद्धा, पण ही घडली ना. आणि हेच लोक आज परत येऊन आम्हाला परत निवडून द्या म्हणून सांगतायत. आणि आता काय कार्यक्रम घेऊन आलायत, साखर देतो 120 किलो. आता 120 किलो देताय का आणि किती देताय, हाय ते सगळं देतो. रोपं देतो सगळे. आणि रोपं तयार तर करा द्यायच्या अगोदर. तुम्ही 5 वर्षामध्ये तयार तरी केली का? आपण कार्यक्रम काढला तयार करायचा. म्हणजे जे काही आहे कारखान्याचं सगळं देतो असं म्हणण्यासाठी आता पाणीपट्टी हे करतो. ठीक आहे, पाणीपट्टी 7,500 रुपये तुम्ही करा, पण त्याचा हिशेब लोकांच्या समोर ठेवा. आज तुम्ही स्कीम चालवताय. स्कीम काय आपण फायद्यात चालवतो का? स्कीम नो प्रॉफिट नो लॉसवर चालते. आणि याचं जर कमी करायचं असेल, पाणीपट्टी कमी करायचं असेल, आपलं सुद्धा प्रोग्राम आहे, हे कमी करणार आहे आपण. आजच्या घडीला सांगतो, आजच्या घडीला सुद्धा तुम्ही आजूबाजूचे कारखाने बघा, सगळ्यात आपली तुम्हाला जी जास्त वाटते ती सगळ्यात कमी पाणीपट्टी. आता 4.5 हे घेतलं ना, ती 4 वर आली. पण पुढच्या ह्याच्यात आपला जो प्रोग्राम आहे, जे आपल्याला करायचा आहे पुढच्या 5 वर्षात, पहिला कार्यक्रम ह्या लिफ्टच्या योजना नवीन करायच्या. आणि 1 रुपया सुद्धा तुमच्याकडनं न घेता, निवासराव लक्षात घ्या, या स्कीम नवीन करणार आहोत आपण. आणि नवीन करण्याची गरज आहे आज. आणि हे का करतोय, हे काही इलेक्शनचा साठीचा विषय नाही आहे, हे आपल्याला करावं लागणार आहे. आणि ह्याला 40-45 वर्ष झाली. तुम्ही तुमच्या मेन लाईनचं ज्या वेळेला लिकेज झालं, काय परिस्थिती आली बघितली का? किती खटपट करायला लागली, रात्रंदिवस ते काम करायला लागले, ती नुसती जोडून घ्यायला पाहिजे. आता हे बदलला, वेळ आली आहे बदलायचं. कारखान्यामध्ये आपण बदल केले नाही का? सगळं केलं ना. हळूहळू सगळी जुनी मशिनरी बदलून सगळी नवीन केली. त्यावेळेला आता कारखाना चांगला चालतो. स्कीमच्या बाबतीत असंच आहे. आता ह्या स्कीमला पुनर्वसन करायचं म्हणजे पहिल्यापासून बदलायला लागेल. मोटरी बदलायला लागतील, पंप बदलायला लागेल, डिस्ट्रीब्युशन लाईन बदलायला लागतील, हेड्स बदलायला लागतील आणि ऑटोमेशन आणायला लागेल, असा विचार करतोय आपण. म्हणजे ज्यावेळेला आता आपल्या योजना होती, या पुढची 50 वर्ष चालल्या पाहिजेत. कमी विजेचा वापर केला पाहिजे, जास्त पाणी काढलं पाहिजे. आपोआप तुमची पाणीपट्टी आता निम्म्यावर येईल. हे सगळं केल्यावर हा मार्ग आहे. तुम्हाला पैसे ज्यावेळेला लोकांना द्यायचे असतात ना, त्यावेळेला मिळवावे लागतात. साखर तुम्हाला 120 किलो द्यायची आहे ना, पण तुम्ही पैसे मिळवणार कुठे हे सांगितले का तुम्हाला? आज पैसे मिळतात कसे? पैसे आपल्याला कुठून मिळतात तुम्हाला सांगतो. कारखान्याचं मुख्य व्यवसाय काय आहे? साखर कारखाना म्हणून आजही. आणि साखर आपण किती करतो, तर साखर जरी इथेनॉल करत असलो, जरी अल्कोहोल करत असलो, तर साखर हे मुख्य उत्पन्न आहे. तर आपलं डायव्हर्शन किती आहे सांगतो. आपण सर्वसाधारण 1000 ते 1200 टन आपण अल्कोहोलला किंवा इथेनॉलसाठी आम्ही बाजूला काढतो. म्हणजे तेवढा 12,000 मधलं 1200 टन म्हणजे किती? 10% फक्त ऊस हा इथेनॉल करायला जातो. 90% आपण साखर करतो. साखरेचं उत्पन्न हे मुख्य उत्पन्न आहे. आणि साखरेचं उत्पन्न चांगलं व्हायचं असेल तर तुमची रिकव्हरी चांगली पाहिजे. त्याची 5 वर्षाची रिकव्हरी काढून बघा. 1 पॉईंट न कमी आहे. 1 पॉईंट म्हणजे जवळजवळ टनाला 350 रुपये. ही कमीच आहे. म्हणजे तुम्ही पैसे तिथं जर तुमची रिकव्हरी वाढली नाही तर तुम्ही पैसे कसे मिळवणार? आता आम्ही म्हणतोय 12.5 आपली अजून वाढली पाहिजे. 12.70 12.75 व्हायला पाहिजे. म्हणजे आहे या ऊसामध्ये जास्त साखर तयार केली तर उत्पन्न तुमचं वाढणार आहे. याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसरं उत्पन्न तुमचं कसं वाढणार आहे? तुम्हाला जी आपण दादानी आता गेस्ट हाऊस आणि त्याचं सांगितलं ट्रान्सपोर्टचं, पण तुम्हाला सांगतो दादा तुमच्या वेळेला वेगळं होतं. नंतर काय झालं, आता यांच्या वेळेला काय झालं सांगतो. हा अनाठाई खर्च आहे, तो थांबवलाच पाहिजे. हा अनाठाई खर्च थांबवण्यामध्ये किती फरक पडतो? तुमच्या वेळेला पडत नव्हता दादा फरक. पण आता काय झालं, यांनी भाड्याच्या गाड्यावर 4 कोटी रुपये खर्च केले. आता कारखान्याच्या गाड्या असताना भाड्याची गाडी घेऊन त्याच्यावर कशाला खर्च केले? आता आमच्याकडे काय झालंय का बघा. आपल्याला काय मिळाली का निवासराव गाडी बिडी? ते म्हणतात काय नुसतं संचालक नावाला केलंय, आपलं गुळाचा गणपती करून ठेवलाय म्हणजे आम्हाला. तर आमच्या हातात काय आहे?
असं हे संचालक म्हणतात. आता खूप काही आहे ते सांगत नाही तुम्हाला. चांगलं करायचं खूप काही आहे ना. चांगला कारखाना चालवला याच्यापेक्षा काय आपल्याला करायचं. 4 कोटी रुपये हे खर्च केले भाड्यावर आणि 7 कोटी रुपये रिपेअरवर. 11 कोटी रुपये खर्च आहे दादा. 5 वर्षामध्ये ट्रान्सपोर्टवर 11 कोटी रुपये खर्च आहे. आणि हा जसा हा खर्च आहे हा अनाठाई मानत. हा कशासाठी खर्च केला. पाण्यातच गेले की नाही. 2 गाड्या आहेत. आता तुला नंबर पण पाठ झाले. आता मला ते नंबर माहित नाही. त्या गाड्यांचे 2 नंबर आहेत. 2 बोलेरो गाड्या आहेत. 5-5 लाखाला या विकत घेतल्या. पण त्या 2 गाड्यावर 37 लाख रुपये खर्च झालाय. गाडीची किंमत किती, खर्च किती केले, कुठला हिशोब तुम्ही मांडताय. हा अनाठाई खर्च आहे. हा थांबवायचं हे बोललेत का. हा आम्ही हा खर्च केला नाही तुम्हाला सांगितलंय का त्यांनी. म्हणजे पुढं तुम्ही कसं करणार. हे देतो ते देतो. पहिल्यांदा हे बंद केलं पाहिजे. आणि पैसे जर तुम्हाला अनाठाई खर्च केल्यानंतर बचत केल्यानंतर ही बचत होते. बचत झाली म्हणजे पैसे वाचवले म्हणजे पैसे मिळवले हे तुम्हाला माहिती आहे चांगलं. तसंच बचत हे कारखान्यामध्ये करायला लागते. आता कारखान्यामधली बचत काय आहे. बचत तुम्हाला इंधनाची करायला लागते. बचत तुम्हाला वाफेची करायला लागते. आणि त्याचा फरक किती पडतो. त्याचा प्रचंड फरक पडतो. हे आता म्हणून अहवाल आपण वाचत नाही. तुम्ही बघा त्यांच्या अहवालामध्ये 35,000 टन बघाय बाहेरनं विकत घेतला कारखाना चालवायला. किती पैसे लागले. लाकूड विकत घेतलं डिस्लरी चालवायला हे लागत होतं. हे सगळं बघितल्यानंतर आपण बदल केला. आणि बदल केल्याला आता काय फायदा झाला माहिती आहे. 35,000 टन घ्यायचं तर सोडू द्या. आम्ही ह्या वर्षी 65,000 टन बघ्यास विकला. आणि त्या बघ्यास विकल्यामुळे 10 कोटी रुपये कारखान्याला मिळाले. अतिरिक्तच मिळाले. पैसे वाचले ते वाटते. वरचे पैसे मिळाले. उगाच काही उच्चांकी दर असा देता येत नाही. तुम्ही पैसे मिळवले तर पैसे देता येतात. आता हे उदाहरण दिलं तुम्हाला. असंच आपल्याला सगळ्या ठिकाणी जास्त कसे पैसे मिळतील हे बघायला लागेल. आपल्याला काय करायचं लक्षात. आणि याच्याबरोबर इरिगेशनच्या बरोबर दुसरे 2 प्रोग्राम महत्त्वाचे तुम्हाला सांगतो. एक शारपट जमिनीचा आहे. आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी शारपट जमिनी आहेत. आणि शारपट जमिनीसाठी सुद्धा प्रस्ताव सरकारकडे करतो आपण. सरकार आता मायबाप आहे. तुम्ही अतुल बाबांच्याकडे सत्ता दिलेली आहे. पाहिजे तेवढे पैसे उपलब्ध होत आहेत. एकही प्रपोजल आपलं वाया जात नाही. जे दिलं सरकारनं ते पैसे मिळवले. किती आले पैसे तुम्हाला. गावात किती आले सांगा. रस्ते बिस्ते काही झाले का नाही तुमचे. एकेका गावामध्ये लहान गावामध्ये सुद्धा 10-10 कोटी रुपये आले. लहान गावामध्ये सुद्धा एवढे पैसे सरकार तुम्हाला उपलब्ध करून देतो. शारपट जमिनीचे प्रपोजल सगळे मंजूर होणार आहेत आपले. आणि हजारो एकराच्या संख्येत आहे. ती थोड्या नाही आहे शारपट जमिनी. एकेका गावामध्ये 300-400 एकर शारपट जमीन आहे. ती जर आपण पिकाऊ केली तर आता 1500 शारपट जमीन. आता एका गावामध्ये आता तुम्ही का 2-3 गाव घेतली. आता नुसत्या कारव्या जर 1500 एकर जमीन असेल तर थोडी मोठी समस्या आहे बघा. ही पिकाऊ करायला पाहिजे ना. पण ड्रेनेजची टेक्नॉलॉजी ठरलेली आहे. पैसे सरकारकडून उपलब्ध आहे. आता हा प्रस्ताव मंजूर करून घ्यायचा ही आपली आता प्रायोरिटी आहे. आपल्याला काय करायचं आहे याच्यानंतर याच्या पाठीमागे लागायचं आहे. कारण याच्यात गावाचं उत्पन्न किती वाढेल सांगा. 1500 एकर तुम्ही पिकाऊ जमीन केल्यावर तर किती उत्पन्न वाढेल. आणि ऊसानेच समृद्धी आणली आम्हाला. शेवटी इथं ऊसकरी शेतकरी म्हणून आपण इथं इतकं पुढं आलं. ते आपल्याला जपलं पाहिजे ना. हे सगळं आपलं जे अर्थशास्त्र आहे ग्रामीण अर्थशास्त्र हे सगळं ह्या भागामध्ये तरी ऊसाच्या भोवती फिरत आहे. हे जपलं पाहिजे. आणि तो प्रयत्न आपल्याला पुढं करायचा. आणि तिसरं पानंद रस्ते करायचे. दळणवळण किती महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे. याच्या अगोदर सुद्धा पानंद रस्त्यासाठी दादांच्या पासून आम्ही करत होतो. फक्त आता नुसतं पानंद रस्ते नाही. आता शेत रस्त्याला सुद्धा पैसे मिळतात. पाठीमागं तुम्हाला माहित आहे ना. तुम्ही जे रस्ते केले होते काही बरेच रस्ते झाले आपल्या भागामध्ये. थोडे पैसे किती त्यावेळेला भाग विकास निधी काढला तर 5 रुपये 10 रुपयाने 1 कोटी 1.5 कोटी रुपये मिळत होते. आता पानंद रस्त्यासाठी 40 कोटी रुपये आणले. म्हणजे आहे तेवढे सगळे रस्ते तुमचे सगळे पानंद रस्ते होणार आहेत. आणि शेत रस्ते सुद्धा होणार आहेत. पूर्वी प्रश्न होता की शेत रस्त्यासाठी पैसे नव्हते. आणि मग प्रश्न काय व्हायचा
की आम्ही पैसे ज्यावेळेला टाकताना ऊसाच्या रस्त्यासाठी टाकवतो आम्ही पैसे. आणि एकदा मी अभिप्राय घेतला की आता आपण एवढे पैसे खर्च केले ऊसावर, ऊस यावा म्हणून. तर आम्हाला बरंच असं लक्षात आलं की काही रस्ते आहेत त्याच्यावर ऊसच आला नाही. आपण मुरुम टाकला ना, मग तो कसा काय टाकला? तो म्हणले कार्यकर्त्याच्या वस्तीवर जातोय रस्ता. ते आम्हाला करायला वेळ लागला ना. पण आता कार्यकर्त्याच्या वस्तीवर झाले कशासाठी सांगतो, याच्यासाठी सुद्धा पैसे मिळतात. शेत रस्त्यासाठी परवा कलेक्टर आमच्याकडे आले रेट्र्याला, काय तर शेत रस्त्यासाठी पैसे दिले. 1 किलोमीटर शेत रस्ता केला कॉन्क्रीटचा. आणि ते ज्या लोकांनी थोडंसं ज्यांचं जमीन गेली त्या लोकांचा सत्कार करायला आले आणि रस्ता तयार झालाय. शेत रस्त्याला सुद्धा पैसे मिळत आहे. म्हणजे रस्त्याचा इथनं पुढं दळणवळणाचा प्रश्न राहणारच नाही. फक्त आपल्याला पुढं जायचं आहे. लक्षात घ्या, या कारखानदारीमध्ये अशीच आपल्याला ही गुऱ्हाळ चालवता येणार नाही. आपल्याला 4 पैसे जास्त मिळवून द्यायचं असेल, सगळ्याच्या पुढं राहायचं असेल तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. आणि पूर्वी होतं तसं पथदर्शक सगळ्या कृष्णेमध्ये काय केलंय हे बघायला लोकांनी आलं पाहिजे. आणि जे गतवैभव होतं कृष्णा कारखाना म्हणजे सगळ्या ज्या आदर्श गोष्टी होतात त्या कृष्णेमध्ये होतात. इथं सगळे जे आमचे कामगार होते पूर्वीचे सगळे मॅनेजिंग डायरेक्टर झाले. काय कृष्णेची ख्याती होती बघा. फायनान्स ऑफिसर MD झाला, दुसरीकडे गेला. इरिगेशन मॅनेजर MD झाला, लेबर ऑफिसर MD झाला. सगळे कुठल्याही विभागाचा जो प्रमुख होता दुसऱ्या कारखान्यात गेला, निव्वळ कृष्णेच्या नावामुळं सरळ सरळ MD झाला. हे वैभव होतं पूर्वी. आणि आता आपल्याला सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे राहायचं असेल तर हा विचार घेऊन पुढे जायचा. आता आपला जास्त वेळ घेत नाही. 21 तारीख, 21 उमेदवार आणि चिन्ह कपशी पोचलं ना चिन्ह. म्हणजे पुढच्या वेळेला चहा प्यायला बोलवा आम्हाला. आपले माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.